चंद्रकांत घाटाळ यांच्या 2 पुस्तकांचे प्रकाशन अरुण म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। बिन आळ नावाची पोरी व अनुराधा इंदुलकर या 2 पुस्तकांचे प्रकाशन पालघर मध्ये करण्यात आले। वाचनवेल आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानकवी नाधो महानोर काव्य मैफल या बहारदार कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील हौशी खगोल अभ्यासक व लेखक चंद्रकांत घाटाळ यांच्या डिंपल पब्लिकेशन प्रकाशित बिन आळ नावाची पोरी व समीक्षा प्रकाशन पंढरपूर प्रकाशित अनुराधा इंदुलकर या 2 पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिद्ध कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या अनोख्या शैलीत नवाजलेल्या कवींच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले। याला दर्दी रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्ध लेखक व उत्कृष्ट वक्ते प्रा विवेक कुडू यांनी केलं। त्यानंतर लेखक चंद्रकांत घाटाळ यांनी आपल्या दोन्ही पुस्तकातील कथांचा थोडक्यात आढावा घेतला। आज मला अतिशय आनंद होतोय की माझ्या बिन आळ नावाची पोरी आणि अनुराधा इंदुलकर ह्या 2 पुस्तकांचं प्रकाशन आज इथे होत आहे। माझी खूप इच्छा होती की ह्या पुस्तकांचं प्रकाशन ह्या इथेच व्हावं, कारण की मी स्वतः आपल्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याने होती की इथेच ते प्रकाशित व्हावं। तर जरा 2 मिनिटं फक्त पुस्तकांविषयी सांगतो। बिन आळ नावाची पोरी यामध्ये साधारण समग्र कथा विनोदी कथा आहे। एक थोडीशी मी कल्पना केलेली आहे की आपण म्हणतो की वाचतो बरेच वेळा बघतो टीव्हीवरती की रावणाला म्हणजे 10 शिर आहेत, 10 तोंड आहेत। मग मी असा विचार केला की ठीक आहे, पण खरंच जर का रावणाला जर का 10 तोंड असतील किंवा होती तर मग त्याला पूर्ण त्याचा दिवस कसा जात असेल, किती त्याला अडीअडचणी येत असतील, व तो सकाळी दात घासण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याला किती अडचणी येत असतील। तर त्याचं एक विनोदी असं चांगली कथा तुम्हाला वाचायला मिळेल बिन आळ नावाच्या पोरी या कथेत। तसेच अनुराधा इंदुलकर हे जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये साध्याच कथा आहेत, विज्ञान कथा आहेत। जसं कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो AI, ज्याला सोप्या भाषेत आपण सांगतो, तर त्या ह्याच्यावरतीच ते आधारित कथा आहेत। पण त्यामध्ये एक 5 नंबरची एक कथा आहे, माझं मृत्यूपत्र लिहिलं मी त्याच्यात, आणि थोडंसं विनोदी पद्धतीने लिहिलं आहे, म्हणजे व्यंग्यात्मक। ते जेव्हा मी सोशल मीडियावरती टाकलं तेव्हा खूपच त्याला प्रतिसाद मिळालेला होता। तर ते मृत्यूपत्र छोटंसंच आहे, वाचा तुम्ही, तुम्हाला वेगळं काहीतरी मध्ये वाचण्याचं काहीतरी वाटेल। तसंच राणीचं युद्ध म्हणून एक कथा आहे, ही थोडीशी वेगळाच इतिहास सांगणारी कथा आहे की तो इतिहास फारसा कोणी आपल्यापैकी वाचला नसेल, तर अशा इतिहासाविषयी ती कथा आहे। तुम्ही प्रत्यक्ष कथा वाचा, तुम्हाला ते समजेल। तर मी इथे वाचनवेल आणि आपलं महाविद्यालय, आपलं म्हणजे मी स्वतः माझी विद्यार्थी असल्याने ते आपलंच, तर सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की माझं पुस्तकाचं प्रकाशन इथे सगळ्यांच्या हस्ते झालं। धन्यवाद। तर या कार्यक्रमासाठी TTSF अध्यक्ष विलास बेलकर, नवयुग संपादक रमाकांत पाटील, ॲडव्होकेट सुनंदा बेलकर, सुधीर भोईर, सूरज वावरे, शैलेश पाटील, मनीष घायाळ, अनुजा घाटाळ इत्यादी रसिक मान्यवर उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्यातील रसिक वाचन प्रेमींचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला। मात्र आजच्या डिजिटल युगातही अनेकांनी वाचनाची आवड टिकून ठेवायची आहे, टिकून ठेवली पाहिजे। कारण वाचन म्हणजे केवळ एक छंद नाही, तर आयुष्यभराची शिदोरी आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।